दिनांक 16 जून 2026 मंगळवारी नाशिक शहर येथील आडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केवडीबंद म्हसोबा मंदिरासमोरील झुडपामध्ये रस्त्याच्या कडेला झुडपामध्ये एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. डायल 112वरून पोलिसांना ही माहिती समजली. तात्काळ घटनास्थळी जाऊन तेथे फॉरेन्सिक व्हॅनसुद्धा बोलवली गेली. त्यानंतर घटनास्थळावरून पुरावे जमा करण्यात आले आणि त्याचा शोध घेताना असं लक्षात आलं की उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गोपीनाथ रवींद्र गोसावी याने त्याच्याबरोबर राहत असलेली त्याच्याशी संबंध असलेली सुनीता विश्वकर्मा या महिलेचा खून केलेला आहे आणि खून करून त्यानेच ही बॉडी बॅगमध्ये टाकून आहे. तिने दुसरा विवाह केला, ते दुसरीकडे राहते आणि सध्यासुद्धा आरोपी विवाहित आहे आणि तो त्याच्या पत्नीसह तिथे राहतो. तिने काय नशेत कृत्य केलं काय? आतापर्यंतच्या इंट्रोगेशनमधून समजलं आहे की आरोपी आणि जी महिला होती या दोघांनी मद्यपान केलं होतं. त्यानंतर त्यांची वादावादी झाली. तर घटनाक्रम काय कशाने त्याची हत्या केली काय? आरोपी आणि या महिलेचे अनैतिक संबंध होते आणि त्यातूनच त्यांच्यामध्ये वाद झाला. ती सूटकेसमध्ये जी बॉडी होती ती फेकून म्हणजे जवळपास किती दिवस तो कालावधी लोटला गेलेला? 14 तारखेला दुपारी आरोपीने ती सुटकेस त्या घटनास्थळी टाकली होती आणि आपल्याला 16 तारखेला सकाळी 10:30च्या आसपास ही बातमी मिळाली. पीडितेच्या घरच्यांनी ती बॉडी आत्तापर्यंत जे त्यांनी सांगितलं आहे का त्याने ते सुरुवातीला एक 2 व्हीलर घेतली, नंतर ती 2 व्हीलर परत केली आणि नंतर ती व्हील आहे त्या सुटकेसला ते व्हीलने ओढत त्याने आणली असं त्याने आत्तापर्यंत सांगितलं. त्याची पुष्टी झालेली नाही, अजून त्यात तपास चालू. अजून आत्ता आरोपीला आणलं आहे. आता त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला आहे. 3 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड आपल्याला मिळालेला आहे. आरोपी जे सांगतोय त्याची आता सत्यता पडताळून पाहिजे. उपनगर ते तपोवनापर्यंत तिने सुटकेची हातात घेऊन लुटत आणली असं त्याचं म्हणणं. आरोपीने हे सांगितलंय, त्याची सत्यता आता पडताळून पाहिलेलं आहे. ते लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहत होते का? तसंही काही नाही. जी महिला आहे तिचं राहण्याचं ठिकाण आहे आरोपीच्या घराच्या समोरच तिची रूम होती आणि त्यांचे घरी येणं जाणं असेल. त्यांना काय मूलबाळ आरोपीला आत्ताची सध्याची जी पत्नी आहे त्यापासून सध्या तरी कोणतंही मूलबाळ नाही आणि आत्तापर्यंत तपासात असं काही निष्पन्न झालेलं मुलबाळ नाही. ती एकटीच राहत होती. नेमकं मारलं कशाने सर? गळा दाबला हे काही हत्यार वगैरे किंवा काय? नाही, त्याने गळा दाबून मारल्याचं आता आपल्याला सांगितलेलं आहे. अजून आपण त्याच्यावर तपास करतो. जे पोस्टमॉर्टमचा जो ॲडव्हान्स रिपोर्ट आला त्याच्यात नेक व्हायलन्स आलं, म्हणजे गळा दाबल किंवा त्याला गुदमरून मारला. आता अजून तपास चालू आहे. अजून त्याला कोणी मदत केली का किंवा कशा पद्धतीने ते मारलं याच्यावर आपण तपास करतो. ओके.